मी कैलास निकाळजे RPI आठवले पक्षाचा कामगार आघाडीचा मराठवाडा अध्यक्ष या नात्याने वसमतच्या तहसीलदार श्रीमती शारदा नारायणराव दळवी यांचा या ठिकाणी जेव्हापासून रुजू झाल्या तेव्हापासून त्या मॅटमध्ये त्यांनी या पदासाठी अपील केलं होतं। त्या मॅटच्या एक्सटेन्शनवर आतापर्यंत टिकून होत्या। वसमतला गौण खनिज आणि रेती आणि क्रेशर या तीन गोष्टीवर या शारदा मॅडमचं इथं सेवा होती। या सेवेमध्ये त्यांनी लाखो रुपयाचा कोट्यावधी रुपयाचा यांनी संपत्ती आणि माया गोळा केली। विषय असा आहे, या ठिकाणी प्रस्थापितांसोबत यांचे हातात हात मिसळून यांनी आजपर्यंतचा कार्यकाळ केला। म्हणून या ठिकाणी 150 ते 200 रेतीचे वाहनं, वीटभट्टी या सगळ्या मुरुम या सगळ्या गोष्टीवर त्यांनी माया गोळा केली। म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये मंत्रालयामध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे त्यांची रितसर तक्रार करून पुरावे देऊन आम्ही त्यांच्यावर चौकशी लावली। चौकशीमध्ये त्या दोषी ठरल्या। हिंगोलीचे ॲडिशनल जिल्हाधिकारी कांबळे साहेब आणि गुट्टुकुडू समाधान गुट्टुकुडू या लोकांनी चौकशी केली। चौकशीचे पुरावे आम्ही सादर केले। त्या अनुषंगाने सेवेचा गैरफायदा घेतला या धर्तीवर सेवा अधिनियमामध्ये त्यांची शासनाने निलंबनाची कारवाई केली। आमची तर अशी तक्रार होती की त्यांना बडतर्फ करावं, परंतु त्यांना निलंबित केलं। त्यामुळं या ठिकाणी असे लुच्चाट आणि पोट भरू आणि जनतेची लूट करणारे अधिकारी या ठिकाणी येऊ नये ही वसमत आहे। वसमतमध्ये प्रस्थापितांना धडा शिकवणारे कार्यकर्ते आणि जनता ही प्रस्थापितांना त्याची जागा दाखवत असते। म्हणून आज आमच्या 1 वर्षाच्या प्रयत्नाला फळ भेटलेलं आहे। त्यामुळं मी शासनाचे आमचे श्रीकांतराव भुमरे सरपंच व विष्णू जाधव यांच्या आमच्या तिघाच्या प्रयत्नाला यश मिळालं। आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट अशी की गिरगावच्या आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे यांनी पण त्या नॅशनल हायवेच्या रस्त्यामध्ये त्यांनी खूप मोठा मुरुम आणि गौण खनिजाचा खूप मोठा अपव्यवहार केला। त्यामुळं आम्हाला त्यांचा बडतर्फ होण्याची आशा होती, पण त्यांना निलंबित केलं। ते शासनाचे मी आभार व्यक्त करतो। आज वसमत तहसीलदार याला बडतर्फ करून शासनानं कार्य केलं त्याबद्दल शासनाचं अभिनंदन करतो मी पहिल्यांदा। व तसेच माझे मित्र विष्णू जाधव, कैलास निकाळजे दादा आणि आम्ही तिघांना मागील 1.5 वर्षापासून या तहसीलदार बाईचा पाठपुरावा करून गौण खनिज अवैधरित्या कमवलेली माया या संदर्भात वारंवार तक्रार देऊन मंत्रालयापर्यंत घेऊन गेलो। त्याला आज यश भेटलेलं आहे आम्हाला। आणि विशेष म्हणजे वसमत तहसीलदार एवढा मुज्जर होता वसमतचा आपल्या की सामान्य माणसाला सुद्धा रगेल भाषेत बोलत होता। दरवाजाचे गेट लावलेले आहेत, लंगडे माणसाला जायला रस्ता नाही। व्हिडिओ टाकू तुमचाच पत्रकार बांधव एक व्हिडिओ टाकून थकला, त्याच्यावर काहीच कारवाई नाही झाली। ती अपंग बाई आज सुद्धा येते इतकी मुज्जर तहसीलदार आहे। शाळेतले विद्यार्थी या रस्त्याने जातात, खड्डे पाडले, गोरगरीब इथं पोट भरतात, त्याला उठवायली कारण तिला हप्ते घ्यायला अवघड जावं लागले गोरगरिबामुळे। आणि सामान्य कार्यकर्ते जातात समाजाच्या हितासाठी तिला बोलायसाठी, त्याला अरे रावे भाषेत बोलती, रगेलीत बोलती, तू जाय बाहेर। सामान्य माणसाला होते त्याला बोलायला वेळ नाही। अवैध गौण खनिज खणणाऱ्या लोकांना पैसे घेण्यासाठी अर्धा तास देते कॅबिन। वाटलं ते फुटेज चेक करा। आणि वसमत शहरातील जेवढे प्लॉटिंग धारक आहेत जसं हायटेक प्लॉटिंग, जवळा खंदारबन आणि सप्तगिरी, याच्यामध्ये माझा असा संशय आहे की इथले स्थानिकचे तलाठी किंवा तिचे जवळचे जे मंडळ अधिकारी, जवळचे जे लोक आहेत, जसे आम्ही तक्रारीमध्ये दिलेले आहेत, त्या लोकांच्या नावावर तिनं प्लॉट घेतले असे आमची शंका आहे। माझी अशी इच्छा आहे शासनाला की बाबा ETS आपलं ED मार्फत त्याची चौकशी करावी आणि या प्लॉट धारक आणि तिनं कमवलेली बिल्डिंग मयूर बारच्या पाठीमागे 1 कोटीची बिल्डिंग बांधली तिनं, खात्याने चौकशी करण्यात यावी ही विनंती।